डिलिव्हरी नंतर प्रचंड केस गळायला लागली होती. अशी भीती वाटायला लागली, मी टकली तर होणार नाही ना. मी हे ऑइल वापरायला सुरुवात केली आणि माझे केस गळती थांबली. त्याचबरोबर नवीन हेअर यायला देखील सुरुवात झाली आणि आता केस असे छान झालेले आहेत. त्याचबरोबर दाट देखील झालेले. तुमची पण हेअर ग्रोथ कमी झाली असेल, केस गळती जास्त झाली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला आपण घरी तेल कसं बनवायचं हे पाहणार आहोत. आपल्याला इथे लागणार आहे कांदा, थोडी जास्वंदची फुलं घेतली आहे, मेथी घेतली आहे आणि आपल्याला इथे मी तेल घेतलं आहे, कोकोनट ऑइल घेतलं आहे. तुम्ही कढीपत्ता पण घेऊ शकता. डिलिव्हरीनंतर ना कोरड्या आणि कमकुवत झालेल्या केसांना पोषण मिळण्यात मदत होते याने. त्याच्यामुळे आपल्याला असं तेल बनवायचं आहे. डिलिव्हरीमध्ये प्रचंड आपल्याला हेअरफॉल होत असतो. असा पण तुमचा हेअरफॉल होत असेल तर हे ऑइल नक्की तुम्ही ट्राय करा. इथं मी जेवढं मला पाहिजे तेवढं कोकोनट ऑइल घेतलं आहे आणि ते छान असं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा ना टाळूची जे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे काही लोकांमध्ये केसांच्या वाढीस आधार मिळतो कांद्यामुळे. त्याच्यामुळे आपल्याला हेअर ग्रोथ, जसं मी तुम्हाला म्हटलं हेअर ग्रोथ झाली माझी केसांची, तर कांद्यामुळे ती झाली होती. कांदा थोडंसं हे झाला, उकळला की त्यामध्ये आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे. मेथी, जे केस गळतात ना आपले, जे तुटतात केस, ते कमी होण्यास खरंच मदत करतात. आणि त्याचबरोबर जास्वंदाचे फूल पण केस मजबूत होण्यासाठी मदत करते आपल्याला. त्यामुळे जास्वंदाचं फूल नक्कीच टाका. कढीपत्ता असेल तर तो देखील टाका तुमच्याकडे. आणि खोबरेल तेल मी यासाठी घेतलं आहे. खोबरेल तेल आपले जे केसांची मूळ आहेत त्यांना पोषण देतं. त्याच्यामुळे आपले केस अगदी चमक म्हणा किंवा अजून केस ग्रोथ हेअर व्हायला पण मदत करते. त्याच्यामुळे आपल्याला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. इतर कुठलंही तेल घेऊ नका. आपलं कोकोनट ऑइल असतं तेच घ्या आणि छान याला आपल्याला असं काय म्हणतात उकळू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो रस आहे तो आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे. आणि खरंच मला फरक पडला म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करते. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला जर हेअर फॉल होत असेल, हेअरची ग्रोथ होत नसेल तर त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. छान आपलं इथं पाहत असाल की बराचसा कलर आता त्याचा चेंज झालेला आहे. मला काही फुलं भेटले नाही, माझ्याकडे असे होते बाजूला, त्याच्यामुळे मी हेच असे कळ्या टाईपचं तेच घेते. तुम्हाला जर फुलं भेटले तर अजून बेस्ट राहील. आणि तो छान उकळून घ्या त्याला. आणि असं झाल्यानंतर आपल्याला आता काढून घेऊयात. आपण थोडं थंड झालं की चाळून घेऊयात. आणि मेन महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते, याच्याबरोबर आपला डाएट पण, जसं पोस्टपार्टम तुमच्या डिलिव्हरीने तुमचे केस गळतात तर डाएट पण आपला चांगला ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे जसं मी माझ्या अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते, डाएट पण आपला चांगला असणं गरजेचं आहे. आणि ते छान मी तेल इथे चाळून असं घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते माझा हेअरफॉल कसा. असा लिटरली एवढं माझे केस, याच्यापेक्षा जास्तच केस माझे जात होते. मी वापरल्यानंतर बऱ्याच दिवसांचा व्हिडिओ करते आणि 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला बराचसा फरक हे जाणवतो. आणि माझे केस पाहत असाल की कसे झालेले आहेत. खूप असे हे झाले होते, पातळ झाले होते. आणि ते तेल मी वाटीमध्ये काढून घेतलं आहे. आणि आता आपण केसांना लावूयात. शक्यतो तुमच्याकडे जर असेल ना, म्हणजे कोणी जर असेल तर त्यांच्याकडून जरूर लावून घ्या. पण मी ते व्हिडिओ करत होते म्हणून कोणी आलं नाही. नंतर मी घरच्यांकडून तेल लावून घेतलं होतं. छान असं पार्टिशन करायचं आणि स्कॅल्पची ना छान मसाज करते. जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि आपली नवीन हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. त्याच्यामुळे तेल आपल्याला छान लावायचं आहे. आणि तेवढ्यातच बहिणीची मुलगी आली आणि म्हणते, आंटी तुम्ही काय करताय, तेल लावताय का? म्हटलं हो. तुला लावायचं का? तर म्हटली हो. तर म्हणलं ठीक आहे, तुला पण लाव, तुझे पण केस गळणार नाही म्हणून. तर म्हणून तिला मी असं थोडंसं तेल लावत होते. आणि मला अगोदर असं वाटायचं की याचा खूप वास वगैरे येत असेल म्हणून मी कित्येक दिवस इग्नोर करत होती. पण एवढा वास येत नाही ह्या तेलाचा. बघा तुम्ही आता पण घेऊन बघितलं, एवढा पण येत नाही. जसं मला कांद्याची ॲलर्जी म्हणाल की अशा टाईपचा आहे. कांद्याचा वास मला अजिबात आवडत नाही. तर त्यानंतर मी असं सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेते. आणि मेन म्हणजे मला आता हेअरकट पण, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. ते पण ऑइल छान आहे. त्याने पण हे 2 ऑइल मी वापरते, ज्याने माझी केस गळती थांबते आणि माझे नवीन केस वाढायला मदत होते. मला ना बरेच जण माझ्या कॉन्टॅक्टमधले विचारतात की अगं तुझे केस खूप मोठे आहेत, खूप लवकर वाढत आहेत, तू काय लावते? तर हे माझे सिक्रेट म्हणाल तुम्ही, हे माझे 2 सिक्रेट आहेत. हे ऑइल मी वापरते. आणि जर कोणी विचारलं तर सांगते पण मी की मी ह्याचं असं करते. आणि बऱ्याच जणांना फरक पडला आहे, ज्यांना सांगितलं आहे त्यांना. आणि याच्यामध्ये मी ते ट्रीचअप ऑइल असतं ते देखील मिक्स केलं आहे. जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे ना, ते देखील ऑइल मी याच्यामध्ये मिक्स केलं आहे.
आणि केस मला असं वाटतं की डिलिव्हरीनंतर खूपच कमी वगैरे होतात ना, तर हे तेल लावल्यानंतर माझे केस अजून वाढायला मला मदत झाली आहे. नाही तर प्रचंड अगदी टकलं व्हायला होतं डिलिव्हरी झाल्यानंतर, एवढे केस गळतात. माझेही खूप गळत होते. अशा पद्धतीने मी तेल लावून घेते. तरी मला तेल लावायचं वगैरे माझ्या केसांना बराच कंटाळा येतो, म्हणून मी असंच लागतो. मला जर अगदी आवडत असेल केसांना तेल लावायला वगैरे, तुम्ही अगदी छान पद्धतीने लावून घ्या. आणि माझ्या बहिणीची मुलगी मध्ये मध्ये येतच होती आणि व्हिडिओ दिसलं असेल की अरे हा व्हिडिओ काढते, ती पळून जात होती आणि पुन्हा ती येत होती. ही आहे माझी भाची. तर मला हा फरक पडला म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते आणि तुम्ही नक्कीच हे करा. आणि असंच अजून मदरहूड जर्नी पाहण्यासाठी बेबीचे व्हिडिओज, डेली रुटीन म्हणा, रेसिपीज म्हणा, त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. खरं तर मी आज खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते, कारण की मला वेळच नाही भेटत आहे व्हिडिओ बनवायला. आता आईकडे आहे म्हणून मला वेळ भेटला म्हणून हा व्हिडिओ मी शूट केला आहे. खूप दिवसाचा प्लॅन होता माझा. आता माझा बेबी 1 वर्षाचा झालेला आहे. जेव्हापासून मी ऑइल वापरते तेव्हापासून मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण काही झालंच नाही. आता आईकडे आहे, टाईम आहे, फ्री असते, जेव्हा म्हटलं चला तुमच्यासोबत आपण शेअर करूयात. आणि बघा, पाहत असाल की माझ्या कंगव्यामध्ये काहीही निघत नाहीये. एवढं माझा हेअरफॉल एवढा कमी झालेला आहे, केस गळती माझी एवढी कमी झालेली आहे. विश्वास ठेवा आणि तुम्ही देखील हे तेल वापरायला सुरुवात करा आणि हेअरफॉल कमी करा. कितीही ट्रीटमेंट घ्या, काहीही घ्या, पण यानेच फरक पडतो, मला तरी असं वाटतं. आणि त्यानंतर छान वेणी घाला किंवा केसवरती बांधून ठेवा. महिन्यातून तुम्ही एक 5-6-7 वेळा केलं तरी चालेल. आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा नक्की करा. आणि अगोदर काय करायचं, रात्री केसांना तेल लावून ठेवायचं आणि सकाळी केस धुवायचे. हे माझं सिक्रेट असतं. आणि पाहत असाल की फक्त एवढेच केस निघाले आहेत, नाही तर वरती मी तुम्हाला फोटो देते की माझ्या अगोदर किती केस जायचे, ते देखील तुम्हाला मी सांगते. आणि डिलिव्हरीला मी आईकडे असल्यामुळे ना, इथेच मी सुरुवात केली होती हे तेल वापरायला. अशा पद्धतीने ते ऑइल दिसतं. खूप जास्त वास वगैरे येत नाही. तुम्ही नक्कीच लावू शकता. याच्यामध्ये मी ट्रिचअप ऑइल ॲड केलेलं होतं. आणि हे तुम्ही बघा, एवढेच फक्त माझा हेअरफॉल झाला आहे, नाही तर प्रचंड माझा हेअरफॉल व्हायचा अगोदर, खूप व्हायचा. मी तुम्हाला दाखवते पण व्हिडिओमध्ये. लिटरली मी असा डब्बा केला होता माझ्या केसांचा. केस गळती होते ना, तर एका डब्यात केस जमा करून ठेवायचे वगैरे. पण आता तो पूर्णपणे कमी झाला आहे. आणि चला आपण भेटत एका नवीन व्हिडिओसोबत. आणि हो, आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि केस गळती तुम्हाला जर तुमची थांबली, 100% थांबणारच, तर मला कमेंटद्वारे कळवा की हो आमची केस गळती थांबली आहे, कारण की आपण अशीच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटणारच आहोत. बाय, थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.